धुले में महिलाओं और लड़कियों पर बढ़ते अत्याचार की घटनाओं को ध्यान में रखते हुए शालेय और महाविद्यालयीन छात्रों को आत्मनिर्भर बनाने के उद्देश्य से स्वरक्षण प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया। इस शिविर का संचालन धुले जिलाधिकारी भाग्यश्री विस्पुते के मार्गदर्शन में किया गया। प्रशिक्षण शिविर में 10,000 शालेय और महाविद्यालयीन छात्रों को स्वसंरक्षण के कौशल सिखाए गए। शिविर का उद्देश्य था कि लड़कियां आत्मनिर्भर बने और अपने आप की रक्षा करने में सक्षम हो। मला म्हणजे खूप आनंद वाटतंय की आता प्रत्येक मुलगी सुरक्षित राहील, मी स्वतःचं रक्षण स्वतः करू शकेल असं मला वाटतंय। खूप काही म्हणजे कोणत्या व्यक्तीला कसं मारायचं, कोणी आपल्याला हमला केला तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, खूप काही मी त्यांना सांगेल की तुम्ही पण एक म्हणजे असं जशा विस्पुते मॅडम आहे त्यांच्यासारखी भूमिका निभावा। तुम्ही आपल्या म्हणजे तुम्ही पुढे जा, असं स्वतःचं रक्षण स्वतः करण्याचा प्रयत्न करा आणि असं काहीच काम करू नका की त्याच्यात तुमचे आई वडील शर्मिंद होतील, असं काहीच काम नका करू। मी जानवी श्यामकांत माडी एकविरा शाळेची विद्यार्थिनी। आम्हाला दिवाळीच्या आधीच हे प्रशिक्षणाबाबत माहिती सांगितली। आमच्या शाळेतल्या सर्व मुली उत्सुक झाले की हे प्रशिक्षण केव्हा सादर होईल, केव्हा नाही होणार। आणि नंतर दिवाळीनंतर जेव्हा आम्हाला याची सूचना दिली तर सर्व मुली उत्सुक होत्या जाण्यासाठी। आम्हाला 2-3 दिवसापासून ही सूचना देतच होते, तर आम्हाला खूप आनंद झाला कारण की आता महाराष्ट्रातच एक घटना झाली, एका लहान मुलीसोबत ती स्वतः सुरक्षित नाहीये। एवढी लहान मुलगी सोबत एवढी अशी घटना झाली तर आम्हीही सुरक्षित नाहीये। ती सुरक्षित, एवढी लहान मुलगी सुरक्षित नाही तर आम्ही कुठे सुरक्षित आहोत। मग याच्यासाठी धुळ्याच्या जिल्हा अधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते मॅडम यांनी खूप छान काम केलं। त्यांनी आमच्यासाठी हे प्रशिक्षण राबवलं, त्यांच्यासाठी मी खूप आभार मानते। आणि आमचे ट्रेनर ग्रँड मास्टर शिपूजी शौर्य सर यांनी आम्हाला खूप छान प्रशिक्षण दिलं आणि आमच्यातला कॉन्फिडन्स हा आता जागून गेलेला आहे। आता आमच्यासोबत कोणी असं काही करेल तर आम्ही सक्षमपणे त्याला हे देऊ। त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि आता आम्ही इथं प्रशिक्षण घेऊन आमच्या काही शाळेतली लहान मुली आहेत त्यांना सुद्धाही आम्ही असं शिकवण देऊ, कारण की त्यांनी एवढे छान प्रशिक्षण दिले। आमच्या शाळेतल्या सर्व मुलींना छान वाटले। धन्यवाद।